या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. पुण्यात एसटी बसमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणावर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. अत्याचार झालेली मुलगी ही पुण्यातच काम करत आहे. ती फलटणला जात होती. सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यान ही घटना घडली असून बससाठी थांबली असताना आरोपीने तिला दुसऱ्या एका एसटी मध्ये नेऊन अत्याचार केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्या आरोपी सोबत जाताना दिसत आहे, अशी माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर वरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे. ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण. पत्ता हसीना प्राईड, सोमवार पेठ 12 इमाम चौक, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9922 399797. ची 5:30ची जर घटना असेल म्हणजे 4 नंतर स्वारगेट आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते. मग अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे? माईकवरून अनाउन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे, काय आहे, मग ही नक्की घटना संगनमतानं घडली की मग नक्की काय? सीसीटीव्ही फुटेज, आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत. तिथं स्टँडमध्येही लोक आहेत. ती मुलगी बसमधनं त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत. लोकांचा वावर हा तिथं दिसतो. इव्हन तो माणूस, तो आरोपी तिच्याशी बोलत होता, ते दोघं बोलत होते. त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली. तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत. ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता, हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेज. घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथं शांततेत बाहेर पडली, कुणाला काहीच सांगितलेलं नाही. आरोपी निघून जाताना दिसतोय शांततेत. एक्झॅक्टली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी खाली उतरला की लगेच 2 मिनिटात मुलगी हे झालेली आहे, खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे. बसमध्ये बसून ती गेलेली होती. निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर. त्यानंतर मुलगी जवळपास 9च्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला. शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं हे सुचलं? कदाचित आपण तसं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशिरा आली असेल. परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे. गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे. त्याचा म्हणजे 392 सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती. शिक्रापूर, शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत. एसटी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था. ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.